मला वाटतं आदिती सगळं सांगत असेल। हे म्हणजे एकसारखं जखमेवरची खपली काढल्यासारखं आहे ग। आदितीला खूप त्रास होत असेल। पण सर आदिती मॅडमला काय बोलत असतील? म्हणजे सरांचा स्वभाव माहित नाही ना मला, मी ते नसताना जॉईन झालेलो आहे, त्यामुळे काही अंदाज येत नाही। सर खूप चांगले आहेत, खूप समजून घेतात आणि मुळात सगळ्याचा विचार करूनच निर्णय घेतात। हा, मग काय घाबरायचं कारण नाही। नंदिनी मॅडम, तुमचा पेढा काय फुकट नाही जाणार। हो रे बाबा, तसंच होऊ दे। हो नंदिनी मॅडम, पण तुम्हाला तर माहीतच आहे सर त्यांच्या नियमांबाबत फारच स्ट्रिक्ट आहेत। हा, पण नियम शिस्त मोडलेलं त्यांना अजिबात खपत नाही। जय, तुला काय वाटतं? तुला भीती वाटतेय ना? मला खूप भीती वाटते रे। सारिका, तुला आठवतं आपल्या ऑफिस मधल्या एका एम्प्लॉयनी लग्न केलं तर त्यावेळी सरांनी त्या लग्नात जाऊन तिला आहेर म्हणून टर्मिनेशन लेटर दिलं। आताही तसंच काही होणार नाही ना? काहीतरी बडबडू नको जुई, का उगाच जयला टेन्शन देतेस? आधीच सगळ्यांना टेन्शन आहे। आतमध्ये काय चाललंय काहीच कळायला मार्ग नाही। अरे तांगडे, ऐक ना, काय चाललंय रे आतमध्ये? सर काय म्हणाले? मला कसं कळणार ना मॅडम? अरे पण सरांना कॉफी वगैरे द्यायला गेला असशीलच ना? सरांनी काहीच नाही मागवलं अजून। देवा, परमेश्वरा, हा सगळं ठीक होऊ दे रे बाबा। म्हणजे त्या पोरीची खरंच काही चूक नाहीये, आणि जी चूक तिनं केलीच नाही त्याची शिक्षा तिला देऊ नकोस, एवढंच मागणं आहे तुझ्यापाशी परमेश्वरा।